आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। बोरगाव येथील इंदिरा कॅन्टीन उद्घाटनाच्या प्रतीक्षेत कर्नाटक सरकारची गरजू लाभार्थ्यांसाठी कार्यरत असलेली बोरगाव येथे उभारण्यात आलेल्या इंदिरा कॅन्टीनचे सुमारे 90% काम पूर्ण झाल्याचं दिसून येत असतानाही अद्याप कॅन्टीन सर्वसामान्यांसाठी सुरू झालेलं नाही। त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून उद्घाटनाच्या श्रेयवादामुळेच कॅन्टीनच्या प्रारंभाला विलंब होत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। कर्नाटक सरकारने गरीब व गरजू नागरिकांना अत्यल्प दरात पौष्टिक अन्न उपलब्ध करून देण्यासाठी इंदिरा कॅन्टीन योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत 5 रुपयेमध्ये नाश्ता आणि 10 रुपयेमध्ये शाकाहारी पोटभर जेवण देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा उद्देश आहे। प्रास्ताविक वेळापत्रकानुसार सकाळी 8 ते 10 नाश्ता, दुपारी 12:30 ते 3 जेवण, शिवाय सायंकाळी 7:30 ते 9 रात्रीचं जेवण। मात्र बोरगावातील कॅन्टीन अद्याप सुरू न झाल्याने या योजनेचा लाभ गरीब, गरजू विद्यार्थी आणि गरजू नागरिकांना मिळू शकलेला नाही। त्यामुळे उद्घाटन आमदार करणार की खासदार, या चर्चेपेक्षा कॅन्टीन तातडीनं सुरू करून जनतेला सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन बोरगाव नगरपंचायत शेजारी असलेलं हे इंदिरा कॅन्टीन लवकरात लवकर सुरू करावे, कमी पैशात गरिबांची भूक भागावी, ही सरकारची योजना सफल करावी, अशा अपेक्षा व्यक्त केली जात आहेत। त्यामुळे हे इंदिरा कॅन्टीन कोणीही आणू, श्रेयवाद सोडा, लोक जोडा, पोटभर जेवायला द्या, भुकेल्यांची भूक भागून जनतेचा आशीर्वाद घ्या, अशी आर्त हाक गरीब व गरजू नागरिकांकडून लोकप्रतिनिधींना दिली जात आहे। बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे। अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट।